त्यांचीच बायको म्हणायला काय हरकत नाही. काळी झाली पाहिजे की. आणि भस्मासूर बरका मोहिनीला प्रपोज करू लागला. हेलो एवरीवन, कैसे हो आप सब। उम्मीद करती हूँ कि आप सब ठीक होंगे, स्वस्थ होंगे और मैं भी ठीक हूँ। तो पिछले दिनों कुछ दिनों महापुराण चल रहा था, तो उसका एक छोटा सा हंसी वाला वीडियो और कुछ सीखने लायक जो वीडियो था वो रह गया था, तो सोचा वो भी आपके साथ शेयर कर लूँ और आप देखते रहिए, बहुत मजा आया था वीडियो। आणलं का भस्म, आणलं का भस्म. भस्मासूर म्हणतोय हो आणलं भस्म, हो आणलं भस्म. पण ते तुझ्या करताना माझ्या करता आणले, पण ते तुझ्या करताना ते माझ्या करता आणले. आता मी तुला भस्म करणार, आता मी तुला भस्म करणार. आणि भस्मासुराने भस्म घेतलं एका हातामध्ये आणि बर का स्वतःच्याच अंगावर फेकू लागला भस्म, स्वतः तुमच्याच अंगावर. आणि भस्मासूर म्हटला थांब, तुझ्या डोक्यावर हात ठेवतो. थांब तुझ्या डोक्यावर. महादेव पडू लागले, भस्मासूर मागे भागो. अरे महादेव थांब. महादेव इकडे तिकडे पडतात, या पडत अजून पडत, तिकडे तिकडे पडा जरा. भस्मासूर म्हणतो महादेवा थांबा, आताच्या आता भस्म करतो. असा भोळा महादेव ज्याने आशीर्वाद दिला तोच पडतोय. तिकडे पडा, आता तिकडे जातो. थांबा थांबा आता तिथं. भस्मासूर मागे या थोडस, दिवस घ्या तुम्ही, मागे या थोडस, या मागे या, एकदम याच्यात या लाईनीमध्ये. आणि तेवढ्यामध्ये महादेव काय करतात बर का, जगाचा संहार करणारे महादेव ज्यांनी आशीर्वाद दिला तेच महादेव भगवान विष्णूचा धावा करू लागले. हे विष्णू परमात्मा प्रकट हो, हे विष्णू परमात्मा प्रकट हो, अवतार घे, अवतार घे आणि या भस्मासुरापासून मला वाचव, भस्मासुरापासून मला वाचव. आता भगवान शंकरजींचा आवाज ऐकला भगवान विष्णूंनी आणि मोहिनीचं रूप धारण केलं आणि स्त्रीचं रूप धारण करून मोहिनी आलेली आहे. कुठं गेलं या लवकर. इकडे भस्मासूर महादेवाकडे पाहतो, महादेव भस्मासुराकडे पाहतोय. भस्मासूर म्हणतो थांबा, आज तुम्हाला भस्म केल्याशिवाय राहत नाही. तेवढ्यात भगवान विष्णूने मोहिनीचं रूप धारण केलं आणि मोहिनी एवढी सुंदर होती, मध्यभागी उभा त्यांच्या दोघांच्या, त्यांच्या नाही तुम्ही भस्मासूर मागे थांबा, त्यांना पुढे जाऊ. आणि जेव्हा महादेव पडत होते, भस्मासूर मागे धावत होता, तेव्हा मोहिनीने, भगवान विष्णूने मोहिनीचा अवतार घेतला स्त्रीचा आणि मोहिनीने भस्मासुराकडे पाहिलं. भस्मासूर मोहिनीने भगवान बर का भस्मासुराला पाहिलं आणि भस्मासूर मोहिनीच्या प्रेमात बर का मोहित झाला. आणि भस्मासुराचं लक्ष गेलं मोहिनीकडे आणि भस्मासूर म्हणतो मोहिनी आय लव्ह यू. त्यांचीच बायको म्हणायला काय हरकत नाही. काळी झाली पाहिजे की. आणि भस्मासूर बरका मोहिनीला प्रपोज करू लागला. भस्मासूर काय म्हणतो आता ऐका. हे मोहिनी, हे सुंदरी, तुझ्यासारखी सुंदर स्त्री आजपर्यंत पाहिली नाही. ये ये माझ्याशी विवाह कर. तेव्हा मोहिनी जवळ आली, भस्मासुराला काय म्हणते, अहो महाराज. भस्मासुराच्या अंगात खरंच भस्मासूर. भस्मासुराला बर का
भस्मासुराने मोहिनीला पाहिलं आणि प्रेमामध्ये अडकला. आता सुतजी महाराज सांगताय, जेव्हा मोहिनीच्या लक्षात आलं की भस्मासुर आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकला आणि मोहिनी आता भस्मासुराला म्हणते, अहो महाराज, मी तुमच्याशी विवाह करायला तयार आहे, तुम्ही तयार आहात का? तेव्हा मोहिनी म्हणते आता भस्मासुरांना, महाराज, मी तुमच्याशी विवाह करायला तयार आहे, पण माझी एक अट आहे. भस्मासुर म्हटला, हे देवी, तुझी कोणती अट आहे, बोल. हे देवी मोहिनी, तुझी कोणती अट आहे? मैं तेरे लिए चांद भी तोड़ के लाऊंगा. आता हे सत्य घडलेले बर का भस्मासुर. आता भगवान विष्णू होते, ते देव होते, त्यांना सुंदर रूप धारण करायला काय हरकत होती. आता मोहिनी माता एवढी सुंदर होती. आता भस्मासुर म्हणतो, मोहिनी, कोणती अट आहे तुझी, बोल पटकन. कोणती अट आहे, बोल पटकन. काय हवंय तुला, बोल. मोहिनी म्हणते, मला काहीच नको, पण माझी एक अट आहे बर का. माझं जे दैवत आहे ना, ते वडाच्या झाडात आहे. महादेव कुठे गेले? लपून पाहता तुम्ही फक्त तिथून. वडाच्या झाडाकडून असं लपून पाहत जा ना. हा, हात लावायचं तिथं वडाच्या झाडाला. हा, असं पाहत जा. थोडंसं इकडे तोंड करा, जरा त्यांना दिसलं पाहिजे. जो जगाचा संहार करणारा महादेव बर का, भस्मासुराला आशीर्वाद दिला आणि भस्मासुर डोक्याला हात ठेवायला निघाला होता. तो भोळा महादेव वडाच्या झाडाकडे म्हणजे वडाच्या झाडाच्या पाठीमागे लपून बसला. आता इकडे भगवान विष्णूने मोहिनीचा अवतार घेतला. मोहिनी म्हणते भस्मासुराला, हे भस्मासुरजी महाराज, माझी अट आहे, माझं दैवत त्या वडाच्या झाडामध्ये आहे, हात करून करा जरा. मग भस्मासुर म्हटला, काय इच्छा आहे तुझ्या, काय इच्छा आहे तुझी? म्हटले, माझ्या दैवताला नृत्य फार आवडतं. मोहिनी बी चांगलीच मोहिनी झाली भस्मा. वा वा, टाळे झाले पाहिजे या दोघांकरता. खूप सुंदर. महादेव बिचारा तिकडे थरथर कापू लागला. महादेव वडाच्या झाडाच्या पाठीमागे लपून बसले. सुतजी महाराज सांगताय, एवढे देवाचे देव महादेव पण इतका भोळा बर का, भक्ताला काही देऊन टाकतो. ज्याला वरदान दिलं तोच महादेवाच्या बर का मृत्यूला कारणीभूत ठरण्याचा प्रयत्न करत होता. महादेवाच्या डोक्यावर हात ठेवायला तयार झाला असा हा भस्मासूर. त्याला मोहिनीने आठ घातली, माझं दैवत त्या वडाच्या झाडात, त्याला नृत्य फार आवडतं. मोहिनी म्हटली, तू जर माझ्यासारखं नृत्य केलं तर मी तुझ्याशी विवाह करणार. तुम्ही जर माझ्यासारखं नाचले, वा वा, टाळे वाजवा. भस्मासूर म्हटला, मोहिनी तू कोणतंही नृत्य कर, मी नाचणार. मोहिनी म्हटली, बघा बर का, माझं दैवत फार कडक आहे. खाली बसा बाळांनो. त्यांना नृत्यामध्ये चांगलं नृत्य केलेलंच आवडतं. भस्मासूर म्हटला, कर, चालू कर, मी नाचतो तुझ्याप्रमाणे. आता मोहिनी माता थोडस हालत होती.
मोहिनी मात्र नृत्य करू लागली. भस्मासूर मोहिनीचं पाहून नृत्य करू लागला. मोहिनी मातेने लक्षात घेतलं की भस्मासूर माझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकलेला आहे आणि मोहिनीने कमरावरती हात ठेवले. कमरावर ठेवा. भस्मासुराने कमरा हात ठेवलं नृत्य करू लागले. वा 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 क्या बात आहे. जबरदस्त टाळी झाली पाहिजे हो. मोहिनीने कमरावरती हात ठेवले. एक हात वरती केलेला आहे. एक हात वरती करा मोहिनी माता. तुम्ही भस्मासुराने वरती हात केला आणि तिकडनं महादेव लपून लपून या दोघांचं नृत्य पाहत होते. वा 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 जय हो. मोहिनीने एक हात वरती केला, दुसरा हात पण वरती केलेला आहे. करा क्या बात आहे. भस्मासुराने दोघं हात वरती केले. असं करता करता मोहिनीच्या लक्षात आलं की भस्मासूर माझ्या जाळ्यात अडकला आणि मोहिनीने काय केलं, हळूच असा हात वरती केला. तुमचं असं करा मी सांगतो. मोहिनी मातेने असा हात केला. भस्मासूर प्रेमात अडकला. मोहिनीच्या डोळ्यामध्ये पाहू लागला. भस्मासूर म्हटला, ऐसी सुंदरी कभी देखी नाही. आणि भस्मासुराने हात वरती केला मोहिनीचा पाहून. भस्मासूर एकच. भस्मासूर खरंच प्रेमात अडकला. मोहिनी सारखं करा. मोहिनी डोक्याच्या वरती करा थोडंसं. हा अच्छा त्या बात. टाळी वाजवा. आणि मोहिनी माता पाहुणी खेळू लागली. भस्मासुरी तसंच करू लागला. थोडं नाचत थोडं हातात राहू द्या. मोहिनी मातेने हात वरती केला. भस्मासुराने हात वरती केलेला आहे. आणि असं करता करता मोहिनी माता पाहते भस्मासुराकडे. भस्मासूर नृत्यामध्ये दंग झालेला आहे. आणि मोहिनी मातेने स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला आणि भस्मासुराने पाहिलं. भस्मासुराने आपल्या डोक्यावर हात ठेवला आणि भस्मासूर भस्म होऊन खाली पडला. क्या बात है सर्व. आणि तिकडनं महादेव आले. उभेच राहा. दिलं मला म्हटले आता या दगदगीपासून सुटका झाली. आणि मग कर का भस्मासूर उन्मत्त झाला आणि जाऊ लागला रस्त्याने. आणि पाय आपटत आपटत त्याला असं वाटलं आता मला कोणी मारू शकत नाही आणि हसू लागला. वा 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 जा. हे भस्म घेऊन जा तिकडे थोडस तोंडाने मारलं जरा. मग काय झालं, भस्मासुराला आशीर्वाद मिळाला भगवान शिवाचा. आणि एकदा आता भस्मासूर गेला आणि या भस्मासुरावरचे जे जे शत्रू होते की हा भस्मासूर काय करायचा, त्यांच्या डोक्याला हात ठेवायचा. जेव्हा 2-4 तुमचे शत्रूंच्या डोक्याला खरा भस्म. या इकडे 2-3 जणांच्या डोक्याला हात ठेवा थोडस. अशा प्रकारे भस्मासूर काय करू लागला बरं का.
भस्मासुराचे जेवढे शत्रू होते बरं का, तेवढ्या लोकांच्या भस्मासूर डोक्यावर हात ठेवायचा, ते भस्म होऊन जायचं आणि ते भस्म घ्यायचा भस्मासूर आणि तोंडाने फुकायचा आणि हसायचा. आणि भस्मासूर इकडे तिकडे पळू लागायचा, उन्मत्त झाला होता. त्याला असं वाटलं मी आता राजाच झालो त्रिभुवनाचा. हा आवाज करायचा भस्मासूर. बस तिथं थांबा आता. ऐसे दूर से थोडं मागे सरका थोडस. ऐसे सब सरका क्या बात आहे. एकदा टाळी वाजवा. अशा प्रकारे एकदा पुन्हा आता नारदजी भेटले. कोणाला? भस्मासुराला. भस्मासुराने नारदांना पाहिलं, अगोदर नमस्कार केला होता. नारद समोर आल्यावर भस्मासुर म्हटला, नारदा कुठं चालला? नारद म्हटला डायरेक्ट, आहो काहून कुठं चालला? नारदांच्या लक्षात आलं बरं का, याला अहंकार झालाय, हा उन्मत्त झालेला आहे भस्मासूर.